श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. यंदा नवरात्र सुरू झाले आहे. त्याचा पहिला दिवस होता 22 सप्टेंबर 2025 सोमवारपासून घटस्थापना झालेली आहे आणि घटस्थापना योग्य रीतीने पार पाडून आपण देवापुढे नंदादीप लावतो. तो अखंड 9 दिवस तेवत ठेवावा अशी आपली परंपरा आहे. नंदादीप म्हणजे काय तर अखंड आनंद देणारा दिवा म्हणजेच नंदादीप. तो आपल्याला अखंड आनंद देत असतो. परंतु काही वेळा काय घडते, अचानकपणे दिवा विझतो किंवा काही कारणाने तो विझला जातो तर आपल्याला प्रचंड भीती वाटते. अरे बापरे, दिवा विझला, आता काय करायचं? आधीमध्येच असं कसं दिवा विझला? आपण घाबरून जातो. मनात अनेक शंका, कुशंका, चिंता सतावू लागतात. परंतु घाबरून जाण्याचे काहीच कारण नाही बरं का. जर नंदादीप विझला तर तुम्ही अजिबात घाबरून जाऊ नका. तर तो परत तुम्ही प्रज्वलित करा. रात्री तुम्ही नंदादीप लावून झोपला आणि सकाळी उठून पाहिले तर दिवा विझलेला आहे तर घाबरून जाण्याचे मुळीच कारण नाही. तुम्ही पटकन स्वतःचे सगळे आवरून घ्या, आंघोळ वगैरे करून घ्या आणि पुन्हा तो दिवा तेवत ठेवा. देवीला काहीही शंका येणार नाही. देवी आपल्यावर कायम प्रसन्नच राहील आणि देवीला फक्त मनातला भाव हवा, बाकी काही नको. त्यामुळे नंदादीप विझला तर घाबरून जाण्याचे मुळीच कारण नाही. त्याची अनेक कारणे असू शकतात. वाऱ्यामुळे तो हलू शकतो किंवा त्याच्यातल्या वातीमुळे तो विझू शकतो किंवा तेलामुळे विझू शकतो, हव्याच्या झोक्यामुळे तो विझू शकतो. त्यामुळे घाबरून जाण्याचे काहीच कारण नाही. जर दिव्याला काजळी आली असेल आणि ती तुम्हाला दिवा न विझवता जर काढायची असेल, दिव्यात खंड पडू द्यायचा नसेल, तर एखादा दुसरा दिवा त्या दिव्याने पेटवून घ्यायचा आणि मग त्या दिव्याची काजळी काढून घ्यायची. काजळी काढून झाल्यावर वात वगैरे व्यवस्थित करून झाल्यानंतर मग त्या दिव्याने पुन्हा तो दिवा प्रज्वलित करायचा आणि दुसरा दिवा मग ठेवून द्यायचा. अशा प्रकारे या दिव्यामध्ये खंड न पडता तुम्ही त्याची काजळी काढू शकता. मुळातच आपण दिवा विझू नये याची पूर्णपणे काळजी घेतली तर आपल्याला कोणतेही टेन्शन राहणारच नाही. परंतु निसर्गाला काही मर्यादा नाहीत. हव्याच्या झोक्यामुळे किंवा इतर कोणत्याही अनपेक्षित घटनेमुळे तो दिवा विझला तर तुम्ही मुळीच घाबरून जाऊ नका किंवा काही अपशकुन घडेल असा विचार मनात सुद्धा आणू नका. शेवटी देवीला आपल्या मनातला भाव लागतो. इतर कोणत्याही गोष्टी महत्त्वाच्या नाहीत हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि दिवा विझू नये म्हणून आपण दिवा पेटवताना त्याच्यामध्ये थोडेसे तांदूळ टाकायचे, म्हणजेच अक्षता टाकायच्या, ज्यामुळे दिव्याला ऑक्सिजन सतत मिळत राहील आणि दिवा विझणार नाही. त्याचप्रमाणे तुम्ही दिवा लावताना कोणते तेल वापरता हे सुद्धा फार महत्त्वाचे आहे. तुम्ही जास्त करून तिळाचे तेल तुम्ही वापरू शकता. ते अतिशय उत्तम मानले जाते. त्याचप्रकारे तुम्ही स्वयंपाकात वापरता ते तेलसुद्धा तुम्ही वापरू शकता. तसेच काही जण शुद्ध तुपातला दिवासुद्धा लावतात. त्यामुळे आपण दिव्याला कोणते तेल वापरतो हे सुद्धा फार महत्त्वाचे आहे. त्याचप्रमाणे तुम्ही वात कशी लावता, किती लावता हे सुद्धा महत्त्वाचे आहे. त्यामुळे तुम्ही घाबरून जाण्याचे मुळीच कारण नाही. पूर्ण काळजी घ्या. त्यामुळे कोणताही अपशकुन किंवा काही वाईट घडेल असा विचारही मनात आणू नका आणि आपली नवरात्र फलदायी आणि सुखकारक करा. श्री स्वामी समर्थ.